नमस्कार मित्रांनो, तुही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ईश्वरी आता गणूबाप्पासमोर हात जोडत म्हणते, गणूबाप्पा मला खरंच कळत नाही आहे, म्हणून मी आज तुझ्यासमोर अशी उभी आहे. म्हणजे तुझ्याशी बोलल्यावर मला खरंच खूप हलकं वाटतं. मला एक गोष्ट समजत नाही आहे की खरंच बाबांचं जाण्यामागे वल्लरी मामीचा हात होता की मामीचा काही त्यामागे उद्देश होता ना, हेच मला समजत नाही आहे. म्हणजे मामीने हे काही केलं आहे का, काही कळायलाच तयार नाही. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे अर्णव सरांचं पण मला कळत नाही आहे, त्यांचं नेमकं काय चाललं आहे, ते माझ्याशी काय बोलत आहेत. म्हणजे खरंच त्यांचं माझ्यावर प्रेम आहे की नाही, मला ना समजतच नाही आहे काय करावं. गणूबाप्पा प्लीज तूच यामधून मला मार्ग दाखव. खरंच खूप उलझन झाली आहे, नक्की काय आहे त्यामधून तू मला मार्ग काढून दाखव गणूबाप्पा. ईश्वरी आता देवासमोर हात जोडून उभी असते आणि तेवढ्यातच आता तिथून अर्णव सरांचं प्रेम आहे की नाही, मला तर वाटतं की त्यांना माझ्याबद्दल काहीतरी वाटतं, पण नक्की काय आहे. ईश्वरीला प्रश्न पडलेला असतो. तेवढ्यात अर्णव येतो, तिला आवाज आलेला असतो. ती आता पटकन गणूबाप्पाच्या तिथून बाजूला जाते आणि अर्णव सोफ्यावर जाऊन बसतो. अर्णवला ती विचारते की काय अर्णव सर काय झालं आहे. तेव्हा अर्णव गप्प बसलेला असतो. ती म्हणते की काय झाले, काही प्रॉब्लेम आहे का. तेव्हा मग अर्णव तिला म्हणतो की नथिंग, मी त्या प्रोजेक्टबद्दलच विचार करत होतो, बाकी काही नाही. ईश्वरी म्हणते की सर मग तुम्ही त्याच्याबद्दल इतका विचार का करताय. अर्णव म्हणतो की मिस इंदोर विचार करू नाहीतर काय करू, म्हणजे मी जे काही ठरवलं ना ते चुकीचं आहे की बरोबर ना तेच मला कळत नाही आहे. म्हणजे बरेच जण या गोष्टीच्या अगेन्स्ट आहेत, बट मी हे काही ठरवलं आहे ते खरंच मनापासून. ईश्वरी म्हणते की मला एक गोष्ट सांगा सर, की तुम्ही हे जे काही ठरवलं आहे त्याबद्दल तुमच्या मनाला काय वाटतं. म्हणजे ना तुम्ही तुमच्या मनाला विचारा की यावेळेला तुम्हाला काय वाटतं आहे ते, तुमचं मन तुम्हाला खरं उत्तर देईल. तेव्हा मग अर्णव विचार करतो आणि म्हणतो की मिस इंदोर, खरं सांगायचं झालं तर माझं मन मला असं सांगत आहे की हे सगळं म्हणजे करावं. म्हणजे आत्तापर्यंत मी खूप गोष्टी केल्या आहेत. बिझनेस हा कसा ग्रो करायचा हे मला चांगले माहिती आहे आणि आत्तापर्यंत बिझनेसमध्ये रिस्क घेऊनच तर पुढे येतो ना. तिथे बिझनेसमध्ये रिस्क नसेल असे कोणताही बिझनेस नसतो. पण या लोकांना काही कळत नाही आहे, यांना फक्त रिस्क नको आहे, फक्त फायदा हवा आहे. असं तर पॉसिबल नाही आहे, प्रत्येक वेळेला करावं लागतं. आणि मी सगळे प्रोज अँड कॉन्स बघूनच पुढे आलेलो आहे. म्हणून मला असं वाटतं की हे सगळे जे काही बोलत आहेत ना ते चुकीचं बोलत आहेत. म्हणजे मला माझ्या म्हणण्यावरती पूर्ण विश्वास वाटतो आहे, पण समहाव मला हे सगळं खूप चुकीचं पण वाटतं. म्हणजे ते सगळे जे काही विरोध करत आहेत त्याबद्दल. पण मला तरी एक कळतं आहे की मी हे जे काही करतो आहे ते चुकीचं करत नाही. ईश्वरी म्हणते की एक मिनिट अर्णव सर, मला एक गोष्ट सांगा की तुम्ही हे जे सगळं काही करताय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की मला. ईश्वरी म्हणते की हो हो, तुम्हाला काय वाटतं आहे ते मला जरा सांगा. म्हणजे काय ना की प्रत्येक वेळेला आपण चुकीचे असतोच असे नाही. काही वेळेला जेव्हा मनात प्रश्न येतो तेव्हा सर्वात अगोदर जे काही उत्तर येतं ना तेच आपलं खरं उत्तर असतं आणि तेच आपण करू शकत असतो. त्यामुळे तुम्ही मला खरं खरं सांगा की तुम्हाला काय वाटतंय. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, मला असं वाटतंय की ही डील आपण क्रॅक करू शकतो, मला याच्यावरती पूर्ण विश्वास आहे. ईश्वरी म्हणते की मग झालं तर मग तुम्ही कशाला कोणाचे ऐकता. तुम्हाला जे काही वाटतंय ते तुम्ही पूर्ण करा. तुमच्या मनाला जे वाटतंय ते तुम्ही कंप्लीट करू शकता, म्हणून काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. तुमच्या मनावरती हात ठेवा आणि विचारा बघू मनाला. तेव्हा अर्णव आता स्वतःच्याच हृदयावर हात ठेवतो आणि ईश्वरी त्याच्याकडे बघत राहते की अर्णवच्या मनाला आता काय वाटते. अर्णव आता स्वतःच्याच हृदयावर हात ठेवून म्हणतो की हो, मला वाटते की मी हे करू शकेन. ईश्वरी म्हणते की झालं तर मग आपल्याला आता काहीच प्रॉब्लेम नाही. तुमच्या मनाने तुम्हाला उत्तर दिलं आहे त्याप्रमाणे तुम्ही काम करायला सुरुवात करा. असं असतं कधी कधी आपल्याला वाटतं, पण त्या गोष्टीत कोणाची साथ नसते. दुसऱ्यांचं मत असं असतं की आपण चुकीचं वागतोय किंवा आपण चुकीचं करतोय, पण आपल्या मनाला तर ते पटतंय ना, मग काहीच हरकत नाही. तुम्हाला मी सांगते की तुम्ही हे सगळं काम करायला सुरुवात करा, तुमच्या मनानुसार करायला सुरुवात करा आणि मग नंतर बाकीच्यांनाही पटतं की तुम्ही काय करताय. ईश्वरी म्हणते की ठीक आहे, आता तरी क्लिअर झालं आहे ना सगळं. तर अर्णव ईश्वरीला बोलवतो जवळ आणि मग तिचा हातात हात घेऊन म्हणतो की थँक्यू सो मच मिस इंदोर. तेव्हा ईश्वरी म्हणते की आता ते कशासाठी. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, कधी कधी आपण करेक्ट डिसिजन घेतो की नाही ते आपल्याला कधीतरी समोरच्याने आपल्या व्यक्तीने पटवून देणे हे खूप गरजेचं असतं. आपण जरी डिसिजन घेतला तरी तो योग्य आहे की नाही हे आपल्याला आपल्या माणसाने पटवून देणं हे खरंच खूप गरजेचं असतं आणि त्यासाठीच मी हे केलं आहे. म्हणजे त्यासाठीच तू मला हे जे काही सांगितलं आहेस ना त्याबद्दल खरंच थँक्यू. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की फिकर नॉट अर्णव सर, बाकीच्यांना काहीही वाटत असेल तरीही मी कायम तुमच्यासोबत आहे.
तुमच्या कोणत्याही निर्णयात मी कायम तुमच्यासोबत आहे, असं ईश्वरी त्याला वचन देते. त्याचबरोबर अर्णव, थँक्यू सो मच फॉर ऑलवेज सपोर्टिंग मी, असं म्हणून तिच्या हातात हात धरतो. अर्णव आणि ईश्वरी आता ठरवतात की ह्या सगळ्यात पुढे जायचं. पण आता पुढे काय घडणार आहे दोघांना थोडंसं टेन्शन असतंच. आता ईश्वरी दुसऱ्या दिवशी आपल्या देवीजवळ जाऊन नमस्कार करते, तिची आरती करते आणि नंतर मग आरती केल्यावरती ती देवी मातेला म्हणते की हे देवी आई, जे काही चाललं आहे अर्णव सरांच्या बाबतीत ते खरं वेगळं आहे. म्हणजे अर्णव सरांनी एक मोठा बिझनेसच्या बाबतीत निर्णय घेतला आहे, पण त्यामध्ये बऱ्याच जणांनी त्यांची साथ नाकारली आहे. पण तू कायम त्यांच्यासोबत राहा असं मला वाटतं. कारण की अर्णव सर जोही डिसिजन घेतील तो त्यांच्या मनाला पटल्यावरच ते घेत असतात. आत्तापर्यंत तू त्यांना सगळ्या गोष्टींमध्ये यश दिलेलं आहेस, पण हा बिझनेस खूप मोठा आहे, त्यामुळे हे सगळं व्यवस्थित होऊ दे, ईश्वरी बोलत असते. तर इथे आकाश ऑफिससाठी आवरत असतो. नम्रता मागून येते, तिला विचारतो की काय म्हणजे आज मूड रागवलेला दिसत नाही आहे, म्हणजे कोणाला राग आलेला दिसत नाही आहे. तेव्हा नम्रता म्हणते की राग तो काय असतो, म्हणजे काय ना, इथे रागावलं तरीही मी किती रागवले तरी कोणाला काय फरक पडतो. इथे आजूबाजूला तर मला असं कोणी दिसत नाही ज्याला माझ्या रागामुळे फरक पडतो, मग उगीचच आपण कशाला रागवत बसायचं, असं ती बोलते. आणि तसंही रागवायचं कशाला. तितक्यात आता तो म्हणतो की हो ते पण बरोबर आहे. आणि मग ती म्हणते की बरं ठीक आहे, हे घे तुमचं रुमाल, हे तुमचं वॉच, ओके, आणि हे ब्लेझर. अर्णव त्यावेळेला लगेच आकाश म्हणतो की एक मिनिट, ब्लेझर ना ते मला माझं ब्लूवालं ब्लेझर दे, जरा लकी आहे आणि आज महत्त्वाचं काम आहे. तेव्हा मग ती म्हणते की वा, आज अचानक काय इतकं महत्त्वाचं काम की लकी ब्लेझर हवं आहे. तेव्हा तो म्हणतो की ॲक्च्युली दादामुळे एक प्रॉब्लेम. तेव्हा तेवढ्यातच ती म्हणते की काय, म्हणजे चक्क तुमच्या दादामुळे आज एखादा ऑफिसमध्ये प्रॉब्लेम क्रिएट झाला आहे. तो म्हणतो की प्रॉब्लेम ॲज सच नाही, पण दादाने एक खूप मोठी रिस्क घेतली आहे. ती विचारते कोणती. तेव्हा सांगतो की अगं ॲक्च्युली दादाने एक फॉरेन डील घेतली आहे आणि ती आम्हाला 7 डेजमध्ये कंप्लीट करायची आहे, वर्थ 1 बिलियन, म्हणजे खूप मोठी रिस्क आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तेव्हा लगेचच आता ती म्हणायला लागते की मला माहिती आहे हे सगळं ना ते स्वतःच्या मनानुसार करत असतात. प्रत्येकाला काहीच त्यांना म्हणजे प्रत्येकाचं म्हणणं ते कधीच मनावर घेत नाही. त्यांना जे वाटते ते कायम तेच करत असतात, बाकीच्यांना काही विचारतच नाहीत ते. त्यावेळेला इथे ईश्वरी हात जोडते आणि म्हणते की हे देवी माता, मला माहिती आहे की अर्णव सर आत्तापर्यंत जे निर्णय घेतात ते योग्य घेतात आणि ते करून दाखवतात, पण आता मात्र ते तुझ्याजवळ हात जोडणार नाही, पण तुझा आशीर्वाद कायम त्यांच्या मागे ठेव. सात्विक फॅशन अर्णव सरांनी जशी वाचवली तसंच आता हे सगळं ते करतील अगदी मनापासून. फक्त तू कायम आमच्या बरोबर राहा. अर्णव सरांना बुद्धी दे, जे काही करताय ते योग्य अयोग्य हे समजण्याची त्यांना तू पारख दे आणि सदैव त्यांच्याबरोबर राहा. आमच्या पूर्ण कुटुंबाच्या सोबत राहा, आमच्या सुखदुःखामध्ये सगळीकडे, आणि जर काही चुकत असेल तर तिथे मला तू दाखवून दे, असं म्हणून ईश्वरी आता देवीकडेच प्रार्थना करत असते आणि सगळ्या काही गोष्टींसाठी अर्णवची साथ मागत असते. त्यानंतर आकाश आणि नम्रता यांचं इथे परत भांडण सुरू झालेलं असतं. नम्रता आकाशला म्हणत असते की पण हे सगळं करण्याची काय गरज आहे. तेव्हा आता आकाश म्हणतो की हे बघ, अजूनही काही ठरलेलं नाही आहे, तू प्लीज उगीचच ओरडत बसू नको. तेव्हा वल्लरी येते आणि म्हणते की एक मिनिट, काय झालं आता पुन्हा तुमचं सकाळी सकाळी. तेव्हा लगेच ती बोलायला सुरुवात करते. ती म्हणते की आई, अहो अर्णव जिजूंनी खूप मोठा निर्णय घेतला आहे आणि त्यामध्ये उगीचच हे अडकत आहेत. अर्णव जिजूंना काहीतरी मोठा निर्णय घ्यायचा आहे, पण ते ऐकत नाही कोणाचं. तेव्हा लगेच ती म्हणते की नेहमीप्रमाणे ते माहीतच होतं, अर्णव कधी कोणाचं ऐकत नाही. तेव्हा आकाशला जरा टेन्शन असतं. आकाशकडे वल्लरी येते आणि नम्रता तिला बोलायला लागते की अर्णव जिजूंने एक मोठी फॉरेन डील घेतली आहे, 1 बिलियनची, पण ती कमी दिवसात पूर्ण करायचं असं काहीतरी आहे. तेव्हा आता हे ऐकल्यावर ती म्हणते की बापरे, एवढी मोठी रिस्क, आणि एवढ्या मोठ्या रिस्कला ह्या सगळ्या गोष्टी ह्या कशा कंप्लीट होतील, या अर्णव म्हणजे एकटाच कसा ठरवू शकतो, बाकीच्यांचंही काहीतरी मत असेल ना. आकाशचा चेहरा पूर्ण पडलेला असतो. तेव्हा मग त्याला ती विचारते वल्लरी की काय रे आकाश, नक्की काय चाललं हे, म्हणजे नेमकं अर्णवच्या मनात काय चाललं आहे आणि तू इतका टेन्शनमध्ये का दिसतोयस, मला चेहरा का पडला आहे तुझा असा. वल्लरीला तो म्हणतो की हो मॉम, ॲक्च्युली टेन्शन आहे, कारण की दादाने जे काही डिसिजन घेतलं आहे त्याबद्दल बरेच बोर्ड ऑफ डिरेक्टर्स नकार देत आहेत. शिवाय दादाला यासाठी भरपूर मॉर्गेज ठेवावं लागणार आहे, कदाचित त्यामध्ये आपलं घरही ठेवायचा तो विचार करतो आहे.
तेव्हा वल्लरी म्हणते की काय घर घर घाण ठेवायचं म्हणतोय अर्णव, तो काही वेडा वगैरे झाला आहे का? नाही, हे सगळं पण घरात कोणाला माहीत आहे की नाही हे सगळे याच्या डोक्यात विचार सुरू आहेत. आकाश म्हणतो की नाही, अजून कोणाला नाही, नॉट येट. तेव्हा ती म्हणते की थांब, मग मीच जाऊन सांगते जे काही चालू आहे ते. तेव्हा लगेचच आता तो म्हणतो की मॉम मी विचार करतोय. म्हटलं करतोय असं नाही. तेव्हा वल्लरी म्हणते की तो विचार करतो म्हणजे त्याच्या मनात काहीही होऊ शकतं. नाही, हे सगळं थांबवलं पाहिजे. वल्लरीच्या डोक्यात विचार येतो. अर्णव आता ब्रेकफास्टसाठी खाली उतरत असताना त्याचे पाय दुखत असतात. लंगडत लंगडत जिन्याने खाली येत असतो. ईश्वरी ते सगळं बघत असते आणि तिला अर्णवची ती हालत पाहून खूप अशी मजा येत असते. त्याच वेळेला मग आता अर्णव हळूहळू खाली उतरतो आणि खाली उतरून तो तिथे ब्रेकफास्ट टेबलजवळ जाऊन बसतो. ईश्वरी आता त्याला म्हणते की आणते, मी तुमचं ब्रेकफास्ट घेऊन येते. आता ईश्वरी ही अर्णवला सांगते की बसा बसा तुम्ही, मी आणते पटकन. तेव्हा अर्णव तिथे बसतो. त्याला खरं तर पाय खूप दुखत असतो. ईश्वरीला आता त्याची मजा वाटते. मनातच विचार करते की चला आता सरांना ना मज्जाच घेऊया सरांची. ती जाऊन म्हणते की हे घ्या अर्णव सर, तुमची ही ब्लॅक काळी कुट्ट कॉफी आणि हा तुमचा आवाकाडो टोस्ट मस्त जिरावन घालून केला आहे. तेव्हा तो चिडतो आणि म्हणतो की व्हॉट, तू या ॲवॅकॅडो टोस्टमध्ये जिरावन घातलेस? आर यू आउट ऑफ युअर माइंड? तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही हो, मी मजाक केली, कशी काय घालेन जिरावन, तुमचा आवाकाडो टोस्ट तुम्हाला हवा आहे तसाच रेडी आहे. तेव्हा तो म्हणतो की आणि आणखी एक, तो काही आवाकाडो टोस्ट नसतो, तो ॲवॅकाडो टोस्ट असतो. ओके. ते ईश्वरी म्हणते की हां तेच ते आवाकाडो टोस्ट. आता तो तिच्याकडे बघतो रागाने आणि ईश्वरी म्हणते की खाऊन घ्या. अर्णव म्हणतो की तू आणि तुझी ती भाषा, सिरियसली, असं म्हणून तो आता पुन्हा खायला सुरुवात करतो. त्यानंतर मग आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघंजण हे एकमेकांची नुसती खिल्ली उडवत असतात. तेवढ्यातच ईश्वरी म्हणते की ओ सर थांबा उठा चेअरवरून. तेव्हा तो म्हणतो की आता काय झालं मिस इंदोर? तेव्हा मग ती म्हणते की अर्णव सर, अहो ही चेअर ना बहुतेक नाही, या चेअरचा पाय आहे ना तो जरा डगमगल्यासारखा झाला आहे, त्यामुळे तुम्ही काम करा ना, या बाजूच्या चेअरवरती बसा. तेव्हा अर्णव म्हणतो की ओके थांब. मग तो त्या बाजूच्या चेअरला घेऊन बसायला जात असतो. तेवढ्यातच तो बसणार ईश्वरी पुन्हा उठवते. ओ थांबा. तेव्हा मग अर्णव म्हणतो की काय मिस इंदोर, आताही तुम्हाला उठवले? तेव्हा ईश्वरी म्हणते की सर मला वाटते ना कदाचित या खुर्चीचा पाय डगमगतोय. तेव्हा तो म्हणतो की काय चाललं आहे, काय तुझं मगासपासून बघतोय मी. अगं हा असा त्रास होतोय मला, पाय दुखतोय, तरीही तुझं ते चालूच आहे, नक्की कुठल्या खुर्चीचं आहे? ईश्वरी म्हणते की पाय का दुखतोय तुमचा? तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, मी तिकडे लेग मारले होते, आज जिममध्ये माझा लेग डे होता त्यामुळे. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो तेच ना, मोठे जिम करायला जाता, काय फायदा ते जिमचा, असं अंग आलं तर दुखून, आणि हे नुसते असे जिम करता. ती हाताने दाखवत असते. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, जिम हाताने, लेग डे हाताचा नसतो, पायांचा असतो. ईश्वरी आता पाय हलवून म्हणते की हां तेच ते, काय ते लेग वगैरे मारत असता, काय गरज आहे त्या सगळ्याची, इतकं करण्याची काहीच गरज नाही. आणि ते साधे 2-2 किलोचे काहीतरी डंबल घेत असाल आणि ते डंबल मारत असाल. अर्णव म्हणतो की वेट, एक तर ते डंबल नसतं, ते डंबल्स असतात. ओके, तू तर काहीही बोलतेस. ईश्वरी म्हणते की हो तेच ते, एवढ्या वजनाचे असतात. अर्णव म्हणतो की हो एवढंसं वजन नसतं, कधी येऊन बघ आमच्या जिममध्ये, मग तुला समजेल की काय असतं ते. तुला कधी लेग वर्कआउट वगैरे माहीत आहे का? ईश्वरी म्हणते की नाही, मला काय माहीत नाही, पण माझं जे काही चाललं आहे ते अगदी बढिया चाललं आहे, राहू दे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की एक काम कर, खुर्चीचा ना काहीतरी कर. ईश्वरी म्हणते की हो, खुर्ची ना एक काम करते, कार्पेंटरला बोलवते आणि व्यवस्थित करून घेते. तेव्हा तो म्हणतो की कार्पेंटर कशाला, चेअर्स बदलून टाक. ईश्वरी म्हणते की कशाला चेअर्स बदलायचे, चेअर किती महाग असतील माहिती आहे तुम्हाला, आणि म्हणून काय कार्पेंटरकडून काम होण्यासारखं पुन्हा सगळा सेट नवीन घ्यायला लागेल मला चेअर्सचा. माय बिझनेसमॅनची वाईफ आहे म्हणून काय उगाचच अवाढव्य खर्च नाही करत बसायचे. आता ईश्वरी आता त्याला म्हणते की एक काम करा, इथे बसा तुम्ही. आता ती त्याला छिडत असते त्याचा पाय दुखत असताना, म्हणून अर्णव आता तिच्या रागाने मागेच लागलेला असतो. तो म्हणतो की थांब, तुला ना मी आता बघतोच, असं म्हणून तो आता रागाने मागे लागतो. आणि वल्लरी तिथे नसते. आजी आणि मामा मागून येतात आणि ईश्वरी त्यांच्यावर पडायला जाणार असते आजीवर. आजी म्हणते की अगं थांबा, काय करताय काय तुम्ही, अगं होणारे पुढचे आईबाबा आहात तुम्ही, आणि तुमची काय मस्करी चालली लहान मुलांसारखी. असं म्हटल्यावरती इथे आता मामा आणि बाकीचे सगळे असतानाच वल्लरी येते. आणि वल्लरी म्हणते की अर्णव, मला जरा एका निर्णयाविषयी तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा मग आता लगेच तो म्हणतो की काय? आजी म्हणते की 1 मिनिट,
वल्लरी, अगं ऑफिसचा निर्णय आहे ना, मग या बाबतीत घरी कशाला बोलायचे? तेव्हा मामी म्हणते की नाही, हा खूप महत्त्वाचा डिसिजन आहे आणि आपल्या घराच्या संदर्भातच आहे, त्यामुळे मला घरी बोलायचे. तर हे ऐकल्यावरती आता वल्लरी म्हणायला लागते की मला एक गोष्ट कळत नाही आहे. आता मामी विषय काढते की अर्णव, मला समजलं आहे की तू घरासाठी खूप मोठी गोष्ट करण्याचं बघतोय. तेव्हा आता सगळेजण तिच्याकडे बघत राहतात. मग लगेच मामी विचारते की अर्णव, हे सगळं काय आहे? म्हणजे तू घरच्यांचा विचार केलेला आहेस की नाही आहे सगळ्यामध्ये? आई, तुम्हाला माहिती आहे का अर्णवने काय ठरवलेलं आहे ते? तेव्हा असं म्हटल्यावरती इथे आता मामा म्हणतो की काय काय बोलतेस तू? तेव्हा ती म्हणते की हो, हेच तर आहे, अर्णवने अजून कोणाला काहीही सांगितलेलं नाही आहे आणि म्हणूनच मला या सगळ्याचं टेन्शन येतं आहे की अर्णव ह्या सगळ्या गोष्टी कशा करणार आहेत. तो या गोष्टीचा विचारही करत नाही आहे. तेव्हा मग आता मामा म्हणतो की अगं वल्लरी, नक्की काय बोलण्याचा प्रयत्न करतेस तू? तेव्हा आता आजी म्हणते की चिंटू काय आहे नेमकं? आणि नंतर मामी म्हणते की हे घराबद्दल आहे ना, म्हणून मला बोलायचं आहे. त्याचबरोबर इथे आता लगेचच तो म्हणायला लागतो की हो आजी, आपल्या कंपनीला फार मोठी फॉरेन इन्व्हेस्टमेंट मिळालेली आहे, फॉरेन डील आहे आणि ते आपल्याला ऑर्डर 7 डेजमध्ये कंप्लीट करायची आहे आणि 1 बिलियनची आपली जी कॉन्ट्रॅक्ट आहे. आजी म्हणते की हो, हे तर मग उत्तमच आहे ना, आणि तो जे काही करतो ते विचार करूनच करतो. वल्लरी, आतापर्यंत चिंटूने हा बिझनेस मोठा केला आहे, त्यामुळे काहीही झालं तरीही त्याला या बिझनेसमधले रिस्क वगैरे सगळ्या गोष्टी कळतात, त्यात आपण तोंड घालण्याची काहीच गरज नाही. तेव्हा मग आजीला आई म्हणजेच वल्लरी म्हणते की हे बघ, तुम्हाला माहीत नसेल पण मी तुम्हाला सांगते, आपण तोंड घालावंच लागणार आहे, कारण यामध्ये आपल्या घराचा प्रश्न आहे, आपल्या घर यामध्ये इन्वॉल्व आहे. तेव्हा आजी म्हणते की नक्की काय बोलतेस तू चिंटू? अरे काय बोलते का ही वल्लरी? तेव्हा मग लगेच वल्लरी म्हणते की हो, मी स्पष्ट आणि खरं तेच बोलते. हे सगळं जे काही चाललं आहे ना अर्णवचं, ते या घराशी निगडीत आहे. म्हणजे अर्णवने ही डील कंप्लीट करण्यासाठी मॉर्गेज म्हणून आपलं घर देखील ठेवलेलं आहे, असं तो विचार करतो आहे. पण मला हे अजिबात पटलेलं नाही आहे. अर्णव, हे असा विचार कसा करू शकतोस तू? आजी म्हणते की चिंटू, हे खरं आहे का? म्हणजे तू या डीलसाठी आपलं घर गहाण ठेवण्याचा विचार करतो आहेस? आता अर्णव मात्र हे सगळं शांतपणे ऐकून घेतो. त्याचबरोबर इथे आता लगेचच अर्णव म्हणायला लागतो की आजी, मी अजून ठेवलेलं नाही आहे, आय एम थिंकिंग अबाउट इट. कळलं, मी अजून काहीही दुसरा विचार केलेला नाही आहे, अजून ठरायचं आहे सगळं माझं. असं म्हटल्यावरती इथे आता मामी म्हणते की अरे अर्णव, पण हा विचारही नको ना. म्हणजे कसं आहे, काही चुकीचं घडू शकतं आणि आतापर्यंत हे आहे की तू जे ठरवलं आहे ना ते तू करतोस, म्हणून मी तुला म्हटलं की अजिबात या घराचा विचार करू नकोस ठेवण्याचा. आणि तेव्हा तो म्हणतो की मामी, मी चुकीचा विचार करत नाही आहे, पण तुम्ही हा विचार करा ना की जर आपण ही डील क्रॅक केली तर मग आपल्या यात किती फायदा होऊ शकतो. आपला बिझनेस हा 7 समुद्रापार जाऊ शकतो. आपल्या बिझनेसला फॉरेन मार्केटमध्ये खूप मोठी जागा मिळेल. समजून घ्या तुम्ही जरा, म्हणजे मी कोणत्या माइंडने विचार करतो आहे. तेव्हा आता लगेच मामी म्हणते की हे बघ अर्णव, ठीक आहे, पण जर समजा तुझी ही डील नाही क्रॅक होऊ शकली काही कारणांमुळे, तर आपलं घर जाईल याचा विचार करतो आहेस का? सगळेजण रस्त्यावर येऊ आपण, याचा तरी जरा विचार कर. तेव्हा मग आजी म्हणते की हो, वल्लरीचं बरोबर आहे चिंटू, आपण या घराला दावणीला ठेवून बाकीच्या गोष्टी नाही करू शकत. जर चुकूनही काही प्रॉब्लेम झाला तर मग खूप मोठा इश्यू होऊ शकतो. तेव्हा वल्लरी मामी म्हणते की हे बघ अर्णव, तुला करायचे ना डील पूर्ण कर तू, पण या घराला मध्ये न घेता तुझ्या ज्या काही इन्व्हेस्टमेंट्स असतील त्या वापर ना, पण या घराला काहीही होऊ देऊ नको. तेव्हा तो म्हणतो की हे बघ मामी, मी माझ्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट्स बघितल्या, परंतु त्या तेवढ्या होत नाही आहेत. म्हणजे माझ्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट काढल्या तरीही पूर्ण किंमत होत नाही, म्हणून मला घराचा विचार करावा लागतो आहे, दॅट्स इट. तेव्हा मग सगळेजण त्याच्याकडे बघतच असतात. आता काय बोलावं? आजी म्हणते की पण चिंटू, मला एक गोष्ट वाटते की हे खूप चुकीचं आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की मामी, पण आपण हा विचार का नाही करत आहोत की जर आपली डील पूर्ण झाली तर सगळं चित्रच वेगळं असेल. तुम्ही हाच का विचार करताय की अर्णव सर हे डील पूर्ण करू शकत नाही? असा विचार तर तुमच्या मनातून काढून टाका ना प्लीज, असा विचार तुम्ही करू नका. मग त्याच वेळेला आता हे झाल्यावरती नम्रता म्हणते की इशू, तू असा कसा विचार करू शकते? पण मला एक गोष्ट जरा सांग तू, की हे सगळं जर उलट्या दिशेने गेलं तर काय करू? म्हणूनच आकाश आणि आम्ही सगळे याला काहीतरी विरोध करत आहोत, पण अर्णव जीजू हे काही ऐकायलाच तयार नाही आहेत. नक्की काय आहे त्यांच्या मनात तेच समजत नाही आहे.
तेव्हा मग आता नम्रताला ईश्वरी म्हणते की ताई, आत्तापर्यंत आपण बघितलं आहे ना, अर्णव सरांनी सगळ्या संकटातून घराला वाचवलं आहे. मागच्या वेळेला ही सात्विक फॅशन त्यांनी वाचवलेली आहे. तेही आपलं घर आणि पूर्ण सगळं जाणार होतं, परंतु तरीही त्यांनी ते वाचवलं. मग आपण असा विचार का नाही करत की अर्णव सर हे सगळं व्यवस्थित करतील म्हणून? तर इथे अर्णव हे जे काही बोलत असतो त्यामध्ये सगळेजण आता त्याच्या विरोधात असतात. फक्त ईश्वरी मामा म्हणतो की हो, आपण जरा तरी त्याच्या बाजूने विचार करूया, म्हणजे तो काय म्हणतोय ते आपण जरा बघितलं पाहिजे ना, असं मला वाटतं. अर्णव म्हणतो की सी, एवढी मोठी अपॉर्च्युनिटी आली आहे माझ्यासाठी. आय नो इट्स नॉट इझी, पण जर सोडलं तर तेही मला जमणार नाही. आणि बिझनेस आत्तापर्यंत केला आहे तो मी रिस्क फॅक्टरवरतीच उभा केला आहे. रिस्क घेतल्याशिवाय आपल्याला काही सक्सेस हाती लागणार नाही आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, लहानपणापासून ते आतापर्यंत जे काही ग्रो केलं आहे ते स्वतःच्या हिमतीवर केलं आहे. त्यामुळे मला माहिती आहे की हे सगळं मी जे काही करतो आहे ना, त्या गोष्टी या माझ्या करण्यासाठी असतील. आणि अर्णवला आता लगेचच मामी म्हणते की पण अर्णव, जरा विचार कर की जर हे सगळं नाही पूर्ण होऊ शकलं तर मग तू काय करणार आहेस? आता मात्र अर्णवला सगळ्यांनी कोंडीत पकडलेलं असतं. नम्रता, वल्लरी ह्या दोघीजणी तर पूर्णपणे त्याच्या ठाम विरोधातच उभ्या असतात. नम्रता पण हे सगळं मुद्दाम म्हणजे त्याला विरोध देत असते. नम्रता म्हणते की पण अर्णव जीजू, तुम्ही कधीच कोणाचं ऐकत नाही, हे मात्र खरं आहे. जर प्रॉब्लेम आला ना तर पूर्ण घराला फेस करावं लागणार आहे. जर काही झालं तर तुम्ही डील पूर्ण करू शकले नाही तर पूर्ण घर यामध्ये सफर होणार आहे. अंजली म्हणते की प्लीज तुम्ही सगळेजण थांबा. अरे, इतका टोकाचा निर्णय घेऊ नका. चिंटू, आजपर्यंत मी त्याला बघितलं आहे की तो असंच हवेत कुठलाही निर्णय घेत नाही. त्याला खात्री असल्याशिवाय तो कुठेही जात नाही. त्यामुळे आपण जरा त्याच्यावर विश्वास ठेवूया ना, असं मला वाटतंय. म्हणजे त्याच्यावर जर विश्वास ठेवला तर तो काहीतरी करू शकतो. जर आपण त्याच्यासोबत असलो तर सगळं काही व्यवस्थित होऊ शकतं, असं आता ती बोलून दाखवत असते. त्यावेळेला मग अर्णव आणि मामा, बाकीचे सगळे, म्हणजे मामाही म्हणतो की हो आई, अगं आपण त्याच्या चुकीचा का विचार करायचा आहे पण? आणि वल्लरी, नम्रता, तुम्ही असंच का म्हणताय की तो जिंकणार नाही म्हणून? असं नका म्हणू, पॉझिटिव्ह विचार करा. कदाचित हे सगळं वेगळ्या लेवलला असू शकतं ना अर्णव, आणि आपण जिंकलो तर वेगळी आपली कंपनी एका वेगळ्या लेवलला पोहोचेल. पण वल्लरी काही ऐकायलाच तयार नसते. ती म्हणते की नाही, अजिबात नाही, मला हे मान्य नाही. अर्णवने खूप शिक्षण घेतलं आहे, त्याने खूप मेहनत घेतली. पण एक गोष्ट मी विसरणार नाही, ते म्हणजे मी अर्णवच्या शिक्षणासाठी माझे दागिने दिलेले आहेत आणि त्याच्यासाठीच मी उभी होते. पण जर अर्णव आता चुकत असेल आणि काहीतरी घराचं नुकसान करत असेल तर ते मला ना पटण्यासारखं नाही आहे. मी या सगळ्या गोष्टी मान्य करू शकत नाही. फायनली वल्लरीने आता त्या दागिन्यांबद्दल बोलून दाखवलेलं असतं आणि वल्लरी आणि म्हणजे मामाला खरं तर याचा खूप राग येतो. मामा म्हणतो की वल्लरी, हे सगळं आता इथे बोलून दाखवण्याची वेळ आहे का? पण ती ऐकत नसते. ती म्हणते की नाही, मला हे काही मान्य नाही. तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की मी हे ऐकू शकत नाही. अर्णव हे घर ठेवेल हे मला अजिबात पटलेलं नाही आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टी अगोदर समजून घ्या आणि मग करा. पण आम्ही या बाजूने उभे नाही. सगळेजणं आता म्हणजे बऱ्यापैकी जणं अर्णवच्या विरोधामध्ये उभे असतात. मामालाही याचा राग आलेला असतो. वल्लरी म्हणते की या सगळ्यात आपण बेघर होऊ, आपल्यालाही रस्त्यावर उतरावं लागेल. आजी म्हणते की बस झालं आता, वादावादी बंद करा. मी आता सांगते ते ऐकायचं गपचूप सगळ्यांनी. आता एक काम करा, कोण कोण त्याच्या बाजूने आहे आपण या सगळ्यावर मतं घेऊया, मग ठरवूया काय करायचं. कोण कोण चिंटूच्या विरोधामध्ये उभं आहे त्यांनी हात वर करा. तेव्हा मग आता लगेच नम्रता आणि वल्लरी दोघीजणी हात वर करतात. आकाश हा तर वल्लरीकडे आणि नम्रताकडे बघतच असतो, कारण की हे नेहमीचंच आता नम्रताचं झालं आहे. पण आकाशने अजून काही वोट दिलेला नसतो. नम्रता आणि वल्लरी दोघीही बरोबर म्हणजेच त्याच्या विरोधात आहेत, तर इथे आजीने पण हातवर केलेला असतो. आता अर्णवला जरा टेन्शन आलेलं असतं. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की पुन्हा BODची टीम बसते आणि मिस्टर दीक्षित म्हणतात की हे बघा, आमचं सगळ्यांचं एकमत झाल्यानंतर हा विचार झाला आहे की मिस्टर राजेश शिर्के हा प्रोजेक्ट आपल्या कंपनीसाठी वायबल नाही आहे. सो आपण हा डिसिजन घेऊ शकत नाही. आपल्याला या कंपनीमध्ये हे काम करता येणार नाही आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की नो मिस्टर दीक्षित, मी ठरवलं आहे आणि माझं ठरलं आहे की आपण हे काम करायचं आहे. मी हे प्रोजेक्ट हातात घेतो आहे. काहीही झालं तरीही मला पूर्ण विश्वास आहे की हे सगळं आपण कंप्लीट करून दाखवू शकतो. तर दीक्षितचं तोंड बंद झालेलं असतं. अर्णव म्हणतो की मी माझ्या रिस्कवरती हा बिझनेस उभा केला आहे आणि ही रिस्क पण मीच घेतो आहे आणि मी हा बिझनेस उभा करतो आहे, असं आता ते म्हणत असतात. त्यानंतर अर्णव पूर्ण जे त्याची टीम असते महिलांची
जे काम करणाऱ्या असतात त्यांच्याशी मीटिंग करतो ईश्वरी आणि अर्णव त्यांना म्हणतो की आपल्याला पूर्णपणे मेहनत घेऊन काम करायचं आहे आणि मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला ओवाळणी म्हणून 12% प्रत्येकाला ईच ऑफ यू प्रत्येकाला 12% मी इन्क्रीमेंट देणार असं अर्णव आता सगळ्यांना समजावून सांगतो आणि सगळे खूप खुश होतात. तर इथे आजी काळजीमध्ये असते आणि मामी म्हणत असते की आई, मला कळतच नाही आहे हा निर्णय त्याने कसा काय घेतला, म्हणजे कुठल्या गोष्टींवरती हा निर्णय घेतला आहे ना, काहीच कळायला तयार नाही आहे. पण अर्णवने जर हा निर्णय चुकवला तर मात्र आपल्या सगळ्यांचीच वाट लागेल हे निश्चित आहे. आता मात्र आजीला सारखं मामी भडकवण्याचं काम करत असते आणि आजीला तेवढंच जास्त टेन्शन येत असतं. तर ईश्वरी आता बायका काम करत असताना येते आणि म्हणते की आपण सात्विक फॅशन हे सगळं करूनच दाखवणार, सात्विक फॅशन सगळं करूनच दाखवणार असं ती सगळ्यांना नारा देते आणि अर्णव ईश्वरीच्या बाजूने आता उभा असतो. पुढे काय घडणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.